आपण जे खरीप हंगामामध्ये तूर करतो तर त्याची उंची आणि ह्या तुरीची उंची जर पाहिलं तर जमीन आसमानचा फरक आहे. हार्डली जमिनीपासून जर पाहिलं आपण तर लय झालं एक 1.5 फूट उंच सुद्धा ही तूर नाही आहे. हार्डली एक 1.5 फुटावरच उंचीवर आहे फक्त. तर बे टायमाला पेरणी जी काही म्हणतो किंवा वेळेत पेरणी जी काही होणं गरजेचं आहे पिकाची, तर त्याचं प्रमुख कारण हे आहे. कारण की वातावरण बदल आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर त्याचा जो आहे तो अशा पद्धतीनं विपरीत परिणाम जो आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते होत असतो. तर आता हे नोव्हेंबर 2025मध्ये लागवड केलेली जी आहे ती ही तुरई ह्याची लागवड जी आहे ते 3 फुटाची सरी वरून म्हणजे ओढून जे काही वरंबा तयार झाला तर त्या वरंब्यावर टोकन पद्धतीनं लागवड केलेली आहे. आणि जवळपास 2 रोपातलं अंतर जे आहे तर ते जवळपास एक फुटभर जे आहे ते राहील अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये फुटभर अंतर राहील या पद्धतीनं त्यांनी सेटिंग जे आहे ते त्या ठिकाणी केलेली आहे. तर आता ब्रांचिंग वगैरे चांगली झाली, पण त्याला जे आहे ते अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं शेंगा पण लागलेल्या आहेत. थोडंसं बिगर मोसमी म्हणायला हरकत नाही, पण इतर ह्याच्या कम्पॅरेटिव्ह फक्त ह्याच्यामध्ये शेंग माशीचा जो आहे तो अटॅक फक्त दिसतोय. पॉड बोररचा पण प्रॉब्लेम जो आहे तो झालेला दिसतोय. ह्या ठिकाणी हे पॉड बोरर दिसत आहे. एक नवीन म्हणजे शेतकरी महोदयांनी केलेला हा प्रयोग आहे. आपल्याकडे शक्यतो असं कोणी करत नाही. एक नवीन वाटलं म्हणून आम्ही याचं जे आहे ते व्हिडिओ घेतलेला.